तर शिवतीर्थावर आज एक मनसेची महत्त्वाची बैठक होते। वॉर्ड संदर्भात चर्चेसाठी ही बैठक होणार आहे असे कळतंय। खरं तर निवडणुका येत आहेत आणि त्या संदर्भात ही बैठक होणार आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आता ऍक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे, ऍक्टिव्ह मोडवर आली आहे। तर प्रमुख नेत्यांसह अनेक पदाधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील। राज ठाकरे स्वतः या बैठकीमध्ये मार्गदर्शन करतील। अनेक ठिकाणी चाचपणी सुरू केलेली आहे राज ठाकरेंनी आणि त्या अनुषंगाने आता ही बैठक महत्त्वाची मानली जाते। शिवतीर्थावरच आज मनसेची महत्त्वाची बैठक आहे। निवडणुकांच्या तयारीला वेग आल्याचे पाहायला मिळते आणि मनसे आता ऍक्शन मोडवर आली आहे। खरं तर युतीची घोषणा अजून मनसेने केलेली नाहीये, मात्र कुठे कशा प्रकारे निवडणूक लढवायची याची शक्यता आणि चाचपणी आता मनसेने सुरू केल्याचे पाहायला मिळते आणि त्याच निमित्ताने एक महत्त्वाची बैठक शिवतीर्थावर आयोजित केल्याचंही पाहायला मिळते। राज ठाकरे स्वतः या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना नेत्यांना महत्त्वाच्या सूचना देणार आहेत, आदेश देणार आहेत आणि त्यानंतर मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। तेव्हा या बैठकीत नेमकं काय होतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरतंय। आपल्यासोबत मयूर राणे लाईव्ह जोडले गेलेले आहेत। तर मयूर, आपण पाहतोय की या ठिकाणी मनसेची महत्त्वाची बैठक होते। राज ठाकरे यावेळी मोठे आक्रमकपणे ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्की प्रकार काय आहे, काय सांगू शकाल? नक्कीच मृदा, पाहायला गेलं तर मनसे महानगरपालिकेचे निवडणुकीचे येणार आहेत। मात्र आता पाहायला गेलं तर मनसेची आता सगळीकडे बैठक आहे तर सध्या सुरू झालेल्या आहेत। आज देखील मनसेची महत्त्वाची बैठक असणार आहे। वॉर्ड संदर्भातला काही मुद्दे असतील त्या संदर्भात मनसेचे नेते असतील हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दाखल होतील। त्याच्यानंतर आता काही वेळेपूर्वी ती बैठक सुरू होईल। पाहायला गेलं तर मनसेची बैठक ही महत्त्वपूर्ण आहे, ती सध्या मानली जाईल, कारण का अजूनही युतीची घोषणा केलेली नाही आहे। मात्र कुठेतरी यांच्या अंतर्गत बैठका देखील सुरुवात आहे। शिवतीर्थावर मी आता सध्या शिवतीर्थ पाहायला गेलं तर आता मनसेच्या माहितीसाठी आपण पाहतोय की मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे आणि आता बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे। पुढे जाऊया, पुढची बातमी आहे। राज्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। आता याच निवडणुकांच्या प्रचारासाठी ठाकरे सेनेच्या तोफा धडाडणार आहेत। त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शिवसेनेने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह 40 जणांच्या नावांची घोषणा केली गेलेली आहे। संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, भास्कर जाधव, अनिल देसाई, किशोरी पेडणेकर, सुनील प्रभू, अंबादास दानवे, वरुण सरदेसाई यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी दिलेली आहे।